स्पेशल काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतंय किंवा रोजच्या जेवणात तोंडी लावायला काहीतरी भन्नाट हवं आहे. कोबीची भाजी म्हटलं की अनेकांचे चेहरे नाक मुरडतात. पण आज आपण कोबीची अशी एक रेसिपी पाहणार आहोत जी खाऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच बोटं चाटत राहतील. होय, आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत आणि जिभेवर रेंगाळणारी कोबीची वडी. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत. कोबी न खाणारेही याचे फॅन होतील. ही वडी मी इथे तळून घेतलेली आहे. तुम्ही यांना शॅलो फ्राय जरी केले तरी चालेल. चला तर मग वेळ न दवडता चालू करूया कोबीच्या वडीची रेसिपी. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. इथे मी अर्धा कोबी वरील हिरवी पाने काढून स्वच्छ धुवून घेऊन बाजूला ठेवलेली आहेत आणि आतील कोबीही धुवून घेतलेला आहे. कोरडा करून त्याला असं किसणीने किसून घ्यायचं आहे. सगळा कोबीज मी अर्धा असा किसून घेणार आहे आणि जी पानं काढून घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता पहा, कोबी छान अर्धा किसून झालेला आहे आणि जी हिरवी वरील पानं मी स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेली आहेत ती मिक्सरला अशी फिरवून घेतलेली आहेत. तीसुद्धा मी वाया घालवलेली नाही. त्यातील जाड जाड भाग काढून घेतलेला आहे आणि पानं फक्त पातळ भाग असा मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा धणेपूड घालूया. पाव चमचा जिरेपूड. 3 हिरव्या मिरच्या, आलं लसूण यांचं वाटण करून घ्यायचं आहे. 1 चमचा छोटा हळद घालायची आहे. 1 छोटा चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे, 1 छोटा चमचा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे. पाव चमचा हिंग, 1 छोटा चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घ्यायची आहे. 1 छोटा चमचा साखर घालायची आहे. 1 चमचा भरून तीळ, पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहे. तिखट, गोड, आंबट चवीसाठी अर्धा लिंबू इथं मी पिळून घेतलेला आहे. यामुळे वडीला छान आंबट गोड चव येते. भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये 1 छोटी वाटी ज्वारीचे पीठ घातलेले आहे. अर्धा वाटी बेसन घातलेलं आहे. छोटी वाटी अर्धा बेसन घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर इथं बी घातलेलं आहे. पिठांची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. तांदळाच्या पिठामुळे वडीला छान कुरकुरीतपणा येतो, तर कॉर्नफ्लॉवरमुळे बाइंडिंग फार छान येतं वडीला. शिवाय बेसन पिठामुळे वडीला खमंगपणा छान येतो आणि ज्वारीच्या पिठामुळे वडी एकदम खुसखुशीत होते. आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 चमचा तेल पण घातलं होतं, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असतील तर लाईक जरूर करा. माझ्या चॅनलवर आंबा रवा लाडूची ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे. फार छान रेसिपी आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तोही व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आता सगळं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता केक टिनला छान मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे. तेल छान सगळीकडनं लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता ही वडी छान थापून घ्यायची आहे एकसारखी. आणि फारही जाड लेयर ठेवायचा नाही आणि फारही पातळ असा लेयर ठेवायचा नाही.
अशी एकसारखी वडी ही थापून घ्यायची आहे. एकीकडे गॅसवर मी पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पहा, मी सगळीकडनं अशी वडी छान थापून, याचे रोल जरी तुम्ही केला तरी चालेल. अशी वडी थापलीच पाहिजे असं काय नाही. याचे छान गोल असे रोल करून ते जरी वाफवून घेतले तरी चालेल. आता वडी छान मी पसरून घेतलेली आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर शिल्लक राहिलेली आहे, ती मी यावर घालून घेणार आहे. आणि कोथिंबीर छान पेरून झाल्यानंतर यावर 1 चमचा तीळही छान पसरून घेणार आहे आणि तीळ थोडे प्रेस करून बसवून घेणार आहे. आता ही वडी मी छान 10 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे. पहा, पाणी छान उकळलेलं आहे. केक टीन यामध्ये ठेवून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी छानपैकी याला वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर अगदी थोडी वडी थंड झाल्यानंतर याचे काप काढून घ्यायचे आहेत. आपल्याला हव्या त्या आकारात वडी छान कापून घ्यायची आहे. अशाच छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन्स सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि इतरही रेसिपी पाहत राहा. मी आता सगळ्या वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत. वड्या आतून एकदम सॉफ्ट अशा होतात. आता या वड्यांना तुम्ही शॅलो फ्राय केल्या तरी चालेल, अतिशय क्रिस्पी होतात. आता इथे मी डीप फ्राय करून घेणार आहे. तुम्ही जरी शॅलो फ्राय ह्या वड्या करून घेतल्या तरी चालतील. मीडियम फ्लेमवर अगदी छान खरपूस अशा ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. पहा, कलर किती छान आलेला आहे आणि जितक्या वरून क्रिस्पी होतात तशाच आतून एकदम सॉफ्ट ह्या वड्या होतात. कोबी न खाणारेही या वड्या आवडीने खातील. तर अशा ह्या वड्या करून पहा आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्या. धन्यवाद.